लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बीड जिल्हा पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन योजनेअंतर्गत भूमिगत नालीचे काम पूर्ण करण्यात आले होते। त्यानंतर अंतिम बिल मंजुरीसाठी संबंधित कार्यालयात पाठवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता मुकुंद चंद्रसेन आंधळे, वरिष्ठ सहाय्यक किरण कुमार हिवाळे यांना 80,000ची लाच घेताना एसीबीने बेड्या ठोकल्यात। या कारवाईने पाणी पुरवठा विभागातील लाचखोरीने खळबळ उडाली आहे। तक्रारदार यांनी पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन योजनेअंतर्गत भूमिगत नालीचे काम पूर्ण केले होते। त्यानंतर अंतिम बिल मंजुरीसाठी संबंधित कार्यालयात पाठवण्यासाठी लाचखोर भ्रष्ट अतिरिक्त कार्यकारी अभियंता मुकुंद चंद्रसेन आंधळे वय 33 आणि वरिष्ठ सहाय्यक किरण कुमार हिवाळे वय 45 या दोघांनी मिळून 35,000 रुपये नवीन कामासाठी आणि 50,000 रुपये जुन्या कामासाठी असे एकूण 85,000ची लाच घेतल्याचे निष्पन्न झाले आहे। मुकुंद आंधळे जिल्हा परिषदेत ग्रामीण पाणी पुरवठा विभागात उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असून त्यांच्याकडेच कार्यकारी अभियंता अतिरिक्त पदभार होता। यापूर्वीही त्यांच्याबद्दल अनेक तालुक्यातील ग्रामीण भागातील तक्रारी आल्या होत्या। लाचखोर भ्रष्ट आंधळेंची गुत्तेदारांना टक्केवारीची भरती करावी लागत होती। अखेर आंधळेच्या बापाचा घडा भरला आणि शेवटी एसीबीने कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत। याची खळबळ उडताच ग्रामीण भागातील जनतेत चर्चेला उधाण आले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बीड प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे बीड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.